नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे ब्रेन स्ट्रोक आणि त्यावरील उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती दिली डॉक्टर निलेश चौधरी सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर निलेश चौधरी हे न्यूरोलॉजिस्ट सर्जन असून हिरानंदानी रुग्णालयामध्ये ते कार्यरत आहेत. ब्रेन स्ट्रोक, डोकेदुखी यासारख्या आजारांच्या रुग्णांवर ते उपचार करतात. त्यांना 10 वर्षाचा अनुभव असून त्यांनी विविध रुग्णालयांमध्ये काम केलंय, ज्यामध्ये जहांगीर रुग्णालय पुणे, केईएम रुग्णालय मुंबई, केअर हॉस्पिटल हैदराबाद या रुग्णालयांचा समावेश आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेन स्ट्रोक या संदर्भात आज आपण बोलतोय. अतिशय महत्त्वाचा विषय आणि अगदीच आपण बघतोय की त्याचे रुग्ण देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढत चाललेले आहेत. माझा पहिला प्रश्न हाच आहे की ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय असतं? ब्रेन स्ट्रोक हा जो आजार आहे याच्याकडे ऑलमोस्ट आपला फार दुर्लक्ष झालेलं असं मला वाटतं आजपर्यंत. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर ब्रेन स्ट्रोक म्हणजेच ब्रेन अटॅक. जसा हार्टचा अटॅक होतो तसाच हा ब्रेनचा अटॅक जो होतो मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे किंवा रक्तवाहिनी फाटल्यामुळे. आणि ह्या दोघं कारणामुळे मेंदूतील मज्जातंतूंना पुरेसा प्राणवायूचा पुरवठा पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे मेंदूतील मज्जातंतू ह्या हळूहळू आपले काम करायचे थांबवतात किंवा ते मृत पावतात आणि त्याचे रूपांतर होते अपंगत्वामध्ये. म्हणजे रुग्णाला अपंगत्व येणे किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो सिव्हिअर केसेसमध्ये. निश्चितच. मात्र डॉक्टर, ब्रेन स्ट्रोक ह्या आजाराची जी माहिती आहे ती सर्वसामान्यांना असणं किती गरजेचं आहे आणि माहिती मिळाल्यानंतर देखील अनेक वेळा कळत नाही की हा त्रास झालेला आहे, तर ते कसं कळू शकेल? ब्रेन स्ट्रोक याची माहिती सर्वसामान्यांना असणे फार गरजेचे आहे असं मला फार वाटते. कारण की वर्षानुवर्षापर्यंत ब्रेन स्ट्रोक म्हणजे रुग्ण घराच्या कोपऱ्यात किंवा हॉस्पिटलच्या कोपऱ्यात पडून असायचा आणि त्याच्यावर काही उपचार पद्धती नाही असं सगळं सामान्यांची समजूत होती आणि अजूनही आहे, इव्हन मेडिकल फील्डमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये. जर ब्रेन स्ट्रोकचा रुग्ण आणि त्याची लक्षणं आपण वेळेवर ओळखली तर त्याला आपण लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावर उपचार करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सुधारणा करू शकतो. पण हे का? कारण मेंदू हा फार नाजूक अवयव आहे. जर मेंदूतील मज्जातंतूंचा रक्तपुरवठा 1 मिनिट जरी थांबवला गेला तर त्याच्या मज्जातंतूमध्ये कायमचे डॅमेज होते आणि 1 तास डिले हा ब्रेन स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला मेंदूचे वय, मेंदूच्या वयाची वयोवृद्धी 3.5 वर्षानंतर मागे नेतो. त्यामुळे वेळेवर जर लक्षणं ओळखून त्याच्यावर उपचार केला गेला वेळेवर तर आपण याच्यामध्ये फार सुधारणा करू शकतो. आणि ही जी वेळ आहे ज्याला आपण म्हणतो गोल्डन पिरियड, किती वेळेमध्ये आपण उपचार करावायचा ह्या ब्रेन स्ट्रोकवर, तो आहे 4.5 तासाचा. अच्छा. म्हणजे आपल्याला 4.5 तासाच्या आतमध्ये जवळच्या रुग्णालयात दाखल करणे फार गरजेचे असते. 4.5 तास म्हणजे 270 मिनिट. आणि त्यामुळे मला याच्यामध्ये फार क्लिअरली सांगावंसं वाटतं की 4.5 तास 270 मिनिट हा शब्द तुम्ही लक्षात ठेवावा की ह्या वेळेमध्येच आपण हॉस्पिटलला न्यायलाच पाहिजे. नाहीतर ह्या वेळ जर आपण गेली तर मेंदूमध्ये कायमचे डॅमेज होणार आणि अपंगत्व येणार रुग्णाला. अच्छा. म्हणजे हा आजार किती आपल्याला माहितीच आहे की तो गंभीर आहे, पण वेळेची मर्यादा पाळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, जनरली कुठलाही आजार असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ब्रेन स्ट्रोक जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला की मेंदूमध्ये येणारा एका प्रकारचा अटॅक आहे. आपण जर बघितलं तर यामध्ये वेगवेगळे प्रकार देखील आहेत, तर ते प्रकार कोणकोणते आहेत आणि ते कसे कळू शकतील? ब्रेन स्ट्रोकचे प्रकार जरी विविध असले तरी 2 मेन प्रकार जे ब्रेन स्ट्रोकचे आहेत. पहिला प्रकार म्हणजे इश्केमिक स्ट्रोक. अच्छा. इश्केमिक स्ट्रोक म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनीत अडथळा आल्यामुळे आणि जो होतो की मेंदूवाहिनीतील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे किंवा एखादी रक्ताची गुठळी हृदयातून जाऊन मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकल्यामुळे आणि यामुळे बेसिकली प्राणवायूचा पुरवठा कमी होऊन पेशी मृत पावतात. हा एक पहिला प्रकार. हा 85% ब्रेन स्ट्रोकला कारणीभूत असतो, म्हणजे फार सिव्हिअर असतो. दुसरा जो प्रकार आहे हेमरेजिक स्ट्रोक, ज्याला आपण ब्रेन हेमरेज असे म्हणतो, तो होतो 15% लोकांमध्ये आणि त्याचे मुख्य कारण बेसिकली रक्तवाहिनी फाटल्यामुळे किंवा रक्तवाहिनीला असलेला फुगा जो जन्मापासून असतो बऱ्याच लोकांना, त्याला आपण ॲन्युरिझम म्हणतो, तो फुटल्यामुळे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब किंवा अंमली पदार्थाचे सेवन किंवा अपघात, हे ते मुख्य कारण आहेत. आणि ब्रेन स्ट्रोकबद्दल एक ब्रीफली माहिती द्यायची म्हणजे की दरवर्षी भारतामध्ये 15 लाख लोकांना ब्रेन स्ट्रोक होतो.
अच्छा. ओके. आणि ज्या मुख्य आजारामुळे भारतामध्ये लोकांचा मृत्यू होते त्याच्यामध्ये नंबर 3 वर ब्रेन स्ट्रोक आहे. आणि ज्या आजारामुळे अपंगत्व येते रुग्णांना त्याच्यामध्ये नंबर 1 वर ब्रेन स्ट्रोक हा आजार आहे. म्हणजे तुम्ही सिव्हिरिटी कळू शकता त्यांची. पण ट्रीटमेंट ब्रेन स्ट्रोकची जी होते फक्त 0.04% लोकांमध्ये जे वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि ट्रीटमेंट घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती ट्रीटमेंट गॅप आहे भारतामध्ये ब्रेन स्ट्रोक संबंधी. अर्थात. डॉक्टर, सध्या आपण अनेक वेळा ऐकत असतो टाइम इज ब्रेन, अर्थात वेळ हा जो आहे हा मेंदू आहे असं अनेक डॉक्टर्स आणि फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये असं म्हटलं जातं. ह्याच्या मागची नेमकी कारण काय नेमकं कन्सेप्शन आहे या मागे की असं अर्थात वेळेला मेंदूसारखं महत्व दिलं जातं? टाइम इज ब्रेन ही जी डिक्टम आहे ना ही जगभरात प्रसिद्ध आहे आणि जगभरातले न्यूरोलॉजिस्ट म्हणतात की टाइम इज ब्रेन. का? कारण की जर ब्रेन स्ट्रोकमध्ये वेळेवर त्याची लक्षणं ओळखून आपण रक्तवाहिनीतील रक्तसंचार सुधारला नाही तर मेंदूचे पेशी जे आहे ना कायमचे डॅमेज होणार आणि ते आपले काम करायचे थांबवतात. पण जर आपण वेळेवर ह्या पेशींवर उपचार केला, रक्तसंचार सुधारला तर आपण मेंदूला वाचवू शकतो. म्हणजे जर वेळ आपण दिली आणि वेळेवर उपचार केला तर मेंदू आपण नक्की वाचू शकतो. म्हणून टाइम इज द ब्रेन असं आपण म्हटलं जातं. निश्चितच. आणि सुरुवातीलाच तुम्ही वेळेचं महत्व किती आहे, जर ब्रेन स्ट्रोक आलेला असेल एखाद्या रुग्णाला तर वेळेचं महत्व किती आहे ते तुम्ही सांगितलं. अर्थात 4 तासात 4.5 तास आणि 270 मिनिट. मी तुम्हाला एक गमतीचा पाठ सांगतो की जेव्हा जसे शाहरुख खानने चक दे इंडियामध्ये म्हटलेलं आहे तुम्हारे पास 70 मिनिट आहे, तसंच जर मला कोणाचा फोन आला ब्रेन स्ट्रोकचे सिम्पटम असेल तर मी सांगतो तुम्हारे पास अभी 270 मिनट है, जो भी कर सकते हैं 270 मिनट में हम कर सकेंगे, बाद में नहीं कर सकेंगे. अच्छा. निश्चितच. तेव्हा वेळेला खूप वेळेला फार महत्व आहे. निश्चितच. डॉक्टर, जनरली न्यूरोलॉजिस्ट म्हणजे अर्थात तुम्ही जेव्हा ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णाला उपचार देता तर ते उपचार कशा प्रकारचे असतात? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर आपण डिस्कस करायलाच पाहिजे. तर ब्रेन स्ट्रोकच्या 2 उपचार पद्धती आहे आता सध्याच्या जगामध्ये. तर पहिली उपचार पद्धती म्हणजे RTPA थ्रोम्बोलायसिस. अच्छा. ओके. तर ह्या उपचार पद्धतीमध्ये आपण RTPA नावाचे औषध किंवा इंजेक्शन रक्तवाहिनीतून इंजेक्ट करतो, जसे आपण नॉर्मल सलाईन देतो ना तसेच. तर हे जे असते इंजेक्शन हे असते क्लॉट बस्टर. हे रक्त पातळ करते. जिथं रक्ताची गुठळी आहे तिथं जाऊन ही रक्ताच्या गुठळीला विरघळवते आणि ही इंजेक्शन आपल्याला द्यायचं असते 4.5 तासाच्या आत 1 तासावर. आणि ही जी उपचार पद्धती आहे इव्हन आजच्या जगामध्ये तुम्ही तालुका प्लेस, डिस्ट्रिक्ट प्लेस मध्ये पण यूज करू शकतात. असं नाही की त्याला तुम्हाला वेगळ्या काही पद्धतीची गरज आहे. तुमच्याकडे फक्त CT स्कॅनची फॅसिलिटी हवी आणि इंजेक्शन उपलब्ध हवे तर तुम्ही कुठेही ही उपचार पद्धती देऊ शकतो. अच्छा. म्हणजे इंजेक्शन हे खूप महत्वाचे आहे. त्याला RTPA म्हणतो. दुसरी उपचार पद्धती जी आहे मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी किंवा थ्रोम्बो ॲस्पिरेशन. याच्यासाठी आपल्याला कॅथ लॅबची गरज लागते. जसे आपण एखाद्या हार्टच्या पेशंटला कॅथ लॅबमध्ये घेऊन जातो तशी याला विशिष्ट उपकरणाची गरज असते. तर ह्या उपचार पद्धतीत आम्ही काय करतो तर ह्या उपचार पद्धतीत आम्ही एका छोट्या नळीद्वारे मांडीच्या रक्तवाहिनीतून प्रवेश करतो आणि ती रक्तवाहिनीतून आपण मेंदूच्या रक्तवाहिनीत पोहोचतो. तिथं असलेली रक्ताची गुठळी प्रत्यक्षरित्या खिचून किंवा अस्पिरेशन म्हणजे निगेटिव्ह प्रेशर लावून बाहेर काढतो ते मांडीच्या रक्तवाहिनीतून. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा सर्जरी न करता. आणि ही उपचार पद्धती आपण वापरतो मोठ्या नळ्यांतील क्लॉटसाठी. जेव्हा ब्रेनमध्ये मोठ्या नळ्यामध्ये क्लॉट असतो तेव्हा किंवा जिथं RTPA नावाचे औषध काम करत नाही किंवा काही पेशंटमध्ये आम्ही दोघं उपचार पद्धती सोबत वापरतो. आणि ही उपचार पद्धती आपल्याला वापरावी लागते 6 तासाच्या आत ब्रेन स्ट्रोकचे लक्षणं सुरू झाल्यानंतर. 6 तासाच्या. त्याच्यानंतर जर आपल्याला ही उपचार पद्धती वापरायची असेल तर सिलेक्टेड केसेसमध्ये 24 आवर पण वापरू शकतो. पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये मग ॲडव्हान्स इमेजिंग टेक्निक म्हणजे ॲडव्हान्स MRI, CT स्कॅन जसे CT परफ्युजन, MR परफ्युजन असे टेक्निक हवे. तर ही उपचार पद्धती आताचं बेसिकली एक हायलाईट आहे पूर्ण जगामध्ये. आणि याच्यामुळे आम्ही अगदी झटपट इम्प्रूव्हमेंट जी म्हणतात ती बघितलेली आहे. अच्छा. म्हणजे ह्या उपचार पद्धती आहेत आणि ह्या उपचार पद्धतीने लवकर रुग्ण बरा होऊ शकतो. इंजेक्शन आणि वेळ आणि ही थ्रोम्बेक्टॉमी. अच्छा. पण वेळ फार महत्वाची. वेळेवर हॉस्पिटलमध्ये येणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, जनरली कुठलाही आजार असेल तर त्यामागची काहीतरी कारणं आपल्याला समोर येतातच. ब्रेन स्ट्रोक हा अचानक येणारा त्रास आहे आणि अर्थात त्याला त्यावेळेस रोखणं
एवढं सोपं नसतं. मात्र प्री सिम्पटम्स काही दिसून येतात का? काय नेमकी कारणं असू शकतात आणि काय गोष्टी अशा आहेत की त्याला जर आपण डावललं किंवा प्रयत्न केला सांभाळायचा तर आपण काय करता येऊ शकतं? तर ब्रेन स्ट्रोक कशामुळे होतं बेसिकली, पण त्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की आपण कसा ओळखावा ब्रेन स्ट्रोकचे सिम्पटम्स. ओके, तर ब्रेन स्ट्रोकचे सिम्पटम्स जे आहे, जरी ब्रेन हा कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे, तर ब्रेनमध्ये कसं आहे की राईट साईडचा ब्रेन आपली डावी बाजू कंट्रोल करतो आणि डाव्या बाजूचा ब्रेन आपली राईट साईडची बाजू कंट्रोल करतो. आणि मेंदूमध्ये हे बेसिकली प्रत्येक अवयवाचं एक रिप्रेझेंटेशन असतं, जसं हाताचा एरिया, पायाचा एरिया, स्पीचचा एरिया, आणि जिथं जिथं क्लॉट होणार त्यानुसार आपल्याला सिम्पटम दिसतात. पण जे सिम्पटम आपण कसे ओळखावे, तर त्याला आपण एक शब्द बनवला आहे, त्याला आपण म्हणतो फास्ट. फास्ट म्हणजे FAST फास्ट. तर फास्टमध्ये F म्हणजे स्पेस, म्हणजे चेहरा वेडा वाकडा होणे, A म्हणजे आर्म म्हणजे हातापायाची हालचाल कमी होणे किंवा हातातून वस्तू निसटणे, S म्हणजे स्पीच म्हणजे बोलायला समजायला अवघड जाणे, आणि T म्हणजे टाइम म्हणजे ही लक्षणं ओळखता ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जाणे. पण ह्या लक्षणाव्यतिरिक्त आपल्याला कधी कधी चालताना तोल जाणे, दिसायला अंधुक दिसणे, एकाचे डोन दिसणे असे पण लक्षणं आढळू शकतात. तर हे लक्षणं फार सिंपल आहे लक्षात ठेवणे. तुम्ही फक्त फास्ट शब्द लक्षात ठेवा आणि तुम्ही ब्रेन स्ट्रोकला ओळखू शकणार. अच्छा, आता जायचं तर नेक्स्ट टॉपिक बद्दल. तुम्ही मला विचारलं की ब्रेन स्ट्रोकची कारणं काय आहे. तर ब्रेन स्ट्रोकची कारणं आपण मुख्यतः 2 पार्टमध्ये विभाजित करतो. पहिलं पार्ट जो आहे की नियंत्रण न करण्याजोगे रिस्क फॅक्टर्स. ओके, म्हणजे नॉन मॉडिफायबल, त्याला आपण मॉडिफाय नाही करू शकत. ते आहे वय 55 वर्षाच्या वर, देन स्त्रिया आणि अनुवंशिकता, त्याला आपण मॉडिफाय नाही करू शकत. पण जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, ट्रीटेबल आहेत, त्याला आहे उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, मधुमेह म्हणजे डायबिटीस, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, हृदयाचे आजार आणि अतिमद्यपान, धूम्रपान, हे जे रिस्क फॅक्टर्स आहे ना, त्याला आपण कुठं ना कुठं म्हणजे डॉक्टरांची हेल्प घेऊन किंवा आपली लाईफस्टाईल चेंज करून मॉडिफाय करू शकतो. म्हणून त्यांना आपण म्हणतो मॉडिफायबल. निश्चितच. तेव्हा डॉक्टर, जनरली ही कारणं काय काय आहेत ते तुम्ही सांगितलं. आता प्रिव्हेन्शन कसं करता येऊ शकतं? ब्रेन स्ट्रोकचं प्रिव्हेन्शन म्हणजेच आपण पूर्ण लक्ष केंद्रित ठेवावं की आपल्याला काय रिस्क फॅक्टर्स आहेत का. म्हणजे उपस्थित रक्तदाब नियंत्रण, मधुमेह नियंत्रण, कोलेस्ट्रॉल नियंत्रण, परत आपली लाईफस्टाईल चेंज करावी, म्हणजे नियमित व्यायाम करावा. आठवड्यातून 5 ते 7 दिवस आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि जर डेली व्यायाम करणं पॉसिबल नसेल तुम्हाला, तर तुम्ही ॲटलिस्ट 30 मिनिटं डेली वॉकिंग करावं. आहार नियंत्रण करावा. आहारामध्ये तुम्ही प्रथिनं वाढवावे म्हणजे प्रोटीन वाढवावे आणि कार्बोहायड्रेट्स कमी करावे. तर ह्या सिंपल मॉडिफिकेशनमुळे तुम्ही प्रिव्हेंट करू शकता ब्रेन स्ट्रोक. पण भारतामध्ये सगळ्यात जास्त डेंजरस म्हणजे सगळ्यात जास्त घातक कारण जे आहे ना, ते उच्च रक्तदाब नियंत्रण न करणे. अच्छा, आणि त्याच्यामुळे अगदी 30 वर्षाच्या वयापासून आपल्याला ब्रेन स्ट्रोक आता आढळतोय. निश्चितच. तेव्हा नेमकी कारणं काय काय आहेत आणि त्या गोष्टींना प्रिव्हेंट करण्यासाठी काय नेमक्या गोष्टी गरजेचं आहेत त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही सांगितलं. आणखीनही या संदर्भात आपल्याला बोलायचंय, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथं थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेन स्ट्रोक आणि त्यावरील उपचार पद्धती काय काय आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश चौधरी आहेत आपल्यासोबत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, बुलेटिन अर्थात आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती की ब्रेन स्ट्रोक जर कोणाला आलेला असेल तर त्या रुग्णासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती वेळ. आणि वेळ हे किती टक्के लोक पाळतात आणि खरं तर वेळेनुसार त्या रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं हा देखील तेवढाच एक मोठा टास्क आहे. सो जर फॉर एक्झाम्पल एखाद्या रुग्णाला ब्रेन स्ट्रोक आलेला असेल आणि हॉस्पिटल हे खूप दूर असेल किंवा त्या 4 तासांमध्ये 4.5 तासांमध्ये रुग्णालयापर्यंत पोहोचता येत नसेल, सो त्यावेळेस आपल्याला रस्त्यामध्ये काही उपचार करता येऊ शकतात का हे प्रिव्हेंट करण्यासाठी? ब्रेन स्ट्रोकचा उपचार हा जो डिपेंड असतो ना, तर CT स्कॅनवर. जर तुमचा CT स्कॅन तुम्हाला ब्रेन स्ट्रोक दाखवतो आहे किंवा त्याच्यामध्ये रक्तस्राव नाही आहे, कारण रक्तस्राव आणि ब्रेन क्लॉटची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे.
तर सिटी स्कॅन असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. अच्छा. फक्त आपण त्यांना ऑक्सिजन देणे, ब्लड प्रेशर चेक करणे, शुगर चेक करून कंट्रोल करणे हे करू शकतो. जर एखादा रुग्ण वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकला नाही आमच्याकडे 4.5 तासाच्या आत किंवा 6 तासाच्या आत, तर आमची उपचार पद्धती मेनली असते की भविष्यामध्ये त्याला ब्रेन स्ट्रोक होऊ नये म्हणून रक्तपातळ करण्याच्या गोळ्या, उपस्थित रक्तदाब नियंत्रण, मधुमेह नियंत्रण याच्याकडे, आणि त्याला असलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आम्ही सुरू करतो न्यूरो रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया. त्याच्यामध्ये समावेश असतो फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी आणि सॉलिंग थेरपी याचा. म्हणजे व्हॉटएव्हर डेफिसिट आहेत त्यांना सुधारणा करण्यासाठी ट्रीटमेंट आणि फ्युचरचा स्ट्रोक प्रिव्हेंट करण्यासाठी ट्रीटमेंट. अच्छा, म्हणजे ह्या जनरली ट्रीटमेंट होतात. डॉक्टर, याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत? मेडिसिनचे साईड इफेक्ट जर म्हणायचे तर 2 ते 4% लोकांमध्ये आम्ही रक्तस्रावाचे चान्सेस बघितलेले आहेत. पण जर आपण पेशंट व्यवस्थित सिलेक्ट केला आणि त्याची हिस्ट्री व्यवस्थित घेतली तर ही रिस्क फार कमी जाते. ही रिस्क रिअल प्रॅक्टिसमध्ये 0.55% पर्यंत जाते. निश्चितच. आणि डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की ब्रेन स्ट्रोक आलेला असेल तर त्याला दूर करण्यासाठी काही उपचार पद्धती तुम्ही सांगितलेल्या आहेत. यामध्ये काही आधुनिक उपचार पद्धती आहेत का की ज्यानंतर रिकव्हरी ही लवकर होईल? तो आधुनिक उपचार पद्धतीमध्ये बेसिकली आपण जे डिस्कस केलं, IV थ्रोम्बोलायसिस, मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी, थ्रोम्बोस्पिरेशन, तर ही सेकंड नंबरची उपचार पद्धती फार आधुनिक आहे. पण त्यासोबत आम्ही सिलेक्टेड पेशंटमध्ये कॅरोटिड स्टेंटिंग करतो, म्हणजे रक्तस्राव वाढवण्यासाठी. आणि तिथं वेगवेगळे टेक्निक असं आहेत, MRI परफ्युजन, डिफ्युजन, परफ्युजन, मिसमॅच, याचा उपयोग करून आपण ही जी टाइम फ्रेम आहे 6 तासाची कधी कधी 24 पर्यंत पण वाढवू शकतो. अच्छा, दॅट इज आधुनिक थिंग याच्यामध्ये. आणि अपंगत्वावर मात करण्यासाठी, म्हणजे ऑलरेडी अपंगत्व आलेलं आहे रुग्णाला, काही पेशंटला म्हणजे आपण ट्रीटमेंट करूनही अपंगत्व पूर्ण जात नाही, ते फक्त आपण कमी करतो. याच्यावर मात करण्यासाठी आता आहे रिसेंट थिंग इज रोबोटिक्स. फिजिओथेरपीमध्ये रोबोटिक्समध्ये विविध इन्स्ट्रुमेंट वापर करून आपण हातापायाची हालचाल वाढवतो आणि त्यांना आपण चालना देतो बेसिकली मेंदू थ्रू की व्यवस्थित कार्य करण्यासाठी. तर हे आताचं हायलाईट आहे, मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी आणि रोबोटिक्स इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रेन स्ट्रोक. अच्छा, ओके. आणि डॉक्टर, आता जसं हिरानंदानी रुग्णालयामध्ये सगळ्याच रुग्णांवर उपचार केले जातात, स्पेसिफिकली ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी तुम्ही काय नवीन करतायत? तर आम्ही हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी 6 वर्षापूर्वी आलो तेव्हा आम्ही अनालाइज केलं की आपण कुठं टाइम घालवतो आहे ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णामध्ये. जगामध्ये आपण एक फ्रेम बनवले, डोर टू निडल टाइम, म्हणजे जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो आणि आपण इंजेक्शनसाठी निडल टाकतो पेशंटमध्ये, तो जी टाइम फ्रेम आहे 60 मिनिटाची अलाउड केलेली आहे जगभरात. म्हणजे रुग्ण आल्यानंतर 60 मिनिटाच्या आत तुम्हाला उपचार करायचेच असतात. पण ही टाइम फ्रेम आपण कशी करू शकतो याच्यासाठी आम्ही फार विचार केला. तर आम्ही काय बघितलं की आपण जेव्हा पेशंट सिटी स्कॅनला मूव्ह करतो, मग इमर्जन्सीत मूव्ह करतो, मग ICUत मूव्ह करतो, तर ह्या शिफ्टिंगमध्ये आम्ही 20 मिनिटं वेळ घालवायचो. अच्छा, ओके. तर आम्ही काय केलं की जेव्हा ब्रेन स्ट्रोकचा रुग्ण येतो आम्ही कॉल ॲक्टिवेट केला, म्हणजे न्यूरोलॉजिस्टला कॉल देणार, रेडिओलॉजिस्टला कॉल देणार, आणि आम्ही खुद्द न्यूरोलॉजिस्ट MRI रूममध्ये जातो, MRI बघून तिथंच आपण इंजेक्शन सुरू करतो, MRI रूममध्येच, किंवा पेशंटला बाहेर काढून तिथे इंजेक्शन देऊन परत पूर्ण MRI करतो. तर ह्या टेक्निकमुळे आम्ही काय केलं, 20 ते 25 मिनिटं वाचवले. आणि जो वेळ आपल्याला लागायचा 60 मिनिटं थ्रोम्बोलायसिससाठी तो आम्ही आणला आहे 35 मिनिटावर. तर आम्ही रुग्णाचे 25 मिनिटं वाचवले. 25 मिनिटं फार क्रिटिकल आहेत, अर्थात एक मिनिट क्रिटिकल, एक सेकंद खरं तर महत्वाचा आहे. करेक्ट. तर हे जे ब्रेन स्ट्रोक ट्रीटमेंट आहे ना, हे पूर्ण टीम वर्क आहे. हे माझं एकट्याचं वर्क नाही, आमच्याकडे पूर्ण न्यूरोलॉजिस्टची टीम आहे, न्यूरोसर्जनची टीम आहे, रेडिओलॉजिस्ट आहेत, ICU इंचार्ज आहेत, तर आमचे फिजिओथेरपिस्ट आहेत, आमचे सॉलिंग थेरपिस्ट आहेत. हे सगळं टीम वर्क आहे. आणि बिकॉज ऑफ आमच्या टीममुळे आम्ही ही टाइम फ्रेम कमी करू शकलो आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि रिसेंटली आम्ही एक नवीन कॅथलॅब मशीन इन्स्टॉल केला आहे महाराष्ट्रामध्ये, अत्यंत आधुनिक आहे आणि त्याच्यामध्ये अगदी क्लिअर इमेजेस दिसतात आम्हाला ब्रेन स्ट्रोक ट्रीटमेंटसाठी. अच्छा, म्हणजे ते देखील काम तेवढं सोपं होऊन जातं, म्हणजे अगदी काम सोपं झालेलं आहे आणि आम्ही वेळ फार वाचू शकतो. आणि जे रिझल्ट देतो आम्ही स्ट्रोक पेशंटसाठी ते आम्ही अत्यंत उच्च दर्जाचे देऊ शकतो आता ह्या टेक्निक्समुळे. ओके, ग्रेट. तर हे खूप महत्त्वाचं आहे की कारण त्यामुळे जसं वेळ आणि इंजेक्शन आणि त्यानंतर ट्रीटमेंट महत्त्वाच्या असतात. तर हे जे अर्थात हिरानंदानी हॉस्पिटल स्पेशली जे ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी स्पेसिफिकली जे उपचार
करतायत किंवा वेळ वाचवण्यासाठी त्यावर जे प्रयत्न करतात हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉक्टर, तुम्ही इथं आलात आणि ब्रेन स्ट्रोक संदर्भात आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत एवढी महत्त्वाची माहिती पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तेव्हा ब्रेन स्ट्रोक किंवा त्या संबंधित कुठल्याही आजाराशी तुम्ही जर सामोरे जात असाल तर डॉक्टर निलेश चौधरी यांना निश्चितपणे संपर्क साधा. तुमच्या स्क्रीनवर हिरानंदानी हॉस्पिटलचे काही नंबर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमच्या आजारावर कसे उपचार घेता येऊ शकतात त्या संदर्भातली तुम्हाला माहिती मिळेल. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे